कलशा काय एवढ्या आहेत? एवढ्या कलशा काय आहेत? एवढं नंबर लागतात? हे पाणी प्यायला नाही मिळत इथं? पाणी ते तिकडे खाली आहे आंघोळीला. अंघोळीला शाळेत मास्तर येतो का नाही? शाळेत गुरुजी येतात का नाही? येतात ना. येतात ना. मग पाण्याची अडचण दरवर्षी दररोज चालूच दररोज येतात. आणि प्यायला पाणी आणायला कुठे जायला लागतं? खाली जायला लागेल. खाली किती लांब जायला लागतं? लांब आहे ना खाली. किती लांब आहे? लांब आहे ना तिकडे. मग इथला आमदार काय करतो? आमदार काय सांगायचं आमदार आता मता मागायला आलता का नाही? नाही कोणी आणखी. आता अजिबात मत द्यायचं नाही. हे तुम्ही तेच दरोडा तेच बरोडा दिलेत ना, म्हणून हे असं करतात. कुठला गाव कोणता माझी? वारलीपाडा. कोणता? वारलीपाडा. कुठला? अजूनचा वारलीपाडा. शहापूर वासियांनो, बघा ही परिस्थिती काय काय. जो तालुका पूर्ण मुंबईला पाणी देतो, पूर्ण ठाणा त्याच्यावर राहते, भिवंडी चालली जाते, त्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आमच्या बांधवांना अशा प्रकारे कॅन भरून व्हायला लागतं का प्यायला पाणी नसेल, आंघोळीला पाणी नाही. ही परिस्थिती आता नोव्हेंबर महिन्यामध्ये. आता तरी बदल केला पाहिजे, बदल झाला पाहिजे. बदल झाल्याशिवाय बांधव इथे सुखी राहणार नाही. बाजूला बघा आदिवासी बांधवाचं घर बघा, एकही घर भिंतीचं घर नाहीये. ज्यांना निवडून दिलं गेले 40-45 वर्ष त्यांचे बंगलेच्या बंगले झाले, त्यांच्या मुलांच्या लग्नाला हेलिकॉप्टर आले, परंतु त्यांची परिस्थिती, आदिवासी माणसाची परिस्थिती जागच्या जागेवरच. आजही विदाऊट कपड्यांनी पोरं खेळतात आपली. ही परिस्थिती आहे. कॉलेज कुठे आहे इथं? हा, शाळा आहे ना. कॉलेज कुठे आहे? कॉलेज नाही. नोकरीसाठी काय काम धंद्याला काय इथं? हा, टोकाड्याला नेऊन मोखाड्याला निवडेलाय? नाही टोकावड्याला. टोकावड्याला. बाप रे बाप. गॅस आहे का नाही? गॅस नाही. चूल आहे? ही परिस्थिती बघून का शहापूर तालुक्याची. कुठे चूल? कुठे जायला का? लाईट किती वेळ असते? लाईट किती वेळ असते? लाईट लाईट पण नाही तुम्हाला? इथले लोकप्रतिनिधी झोपतात तरी कसे काय? इथला जो आदिवासी बांधव आहे तो बांधव अशा हालामध्ये असताना त्यांना झोप तरी कशी लागते? आणि कुठल्या तोंडाने गेले 40-45 वर्ष मत मागायला येत असताना आता सुद्धा मत मागायला येतात. तांब्यानं असं हे बघा पाणी कसं भरून ठेवलं. या पाणी प्यायला लागतं यांना. पाणी काय येतच नाही नंतर? पियचं नाही ते. प्यायचं तर पाणी येतच नाही. नाही आंघोळीचं ते नदी होती, नदी आली तर हो, म्हणजे 2-3 किलोमीटर चालत जायला लागतं. रात्री जायला लागतं का दिवसा आणायला पाणी? दिवसा आणायला लागेल. म्हणजे अख्खा दिवस पाणीच आणायचा, दुसरा काही कामच नाही. नाही. ठीक आहे. 12वी झालेली पोरं असतील तेवढी द्या, मी त्यांना नोकरी देईन. हा, 9वी पासून तुम्ही द्याल तर 9वी पासून पुढचं शिकवेन. दरोड्याचे बंगलेचे बंगले झाले, बरोडाचे बंगलेचे बंगले झाले, आणि आमचा आदिवासी बांधव जागच्या जाग्यावरच आहे. म्हणून सांगतो शहापूर तालुक्यामध्ये बदल हवा. बदल झाल्याशिवाय काय होणार नाही. इथल्या माणसाची परिस्थिती सुधारणार नाही. अवश्य अख्खा दिवस पाणी आणायला जायला लागतं का? मग 2-3 तू बाळा शाळेत कितवीला आहे? शिकतो का नाही? शाळा शिकलात नाही का? इथे शाळा नाही म्हणून ना. इथे शाळा कितवी पर्यंत होती? 6वी. मग तू किती शिकला? 8वी पासून 8वी पर्यंत शिकला. चुलच आहे का गॅस आहे? अब मोदीजी सांगतात का एवढ्या गॅस दिला ना आमच्या आदिवासी बांधवांना आजही चुलीवरती संपूर्ण जेवण बनवायला लागतं. पूर्ण दिवस पाणी आणायला जावं लागतं. यापेक्षा दुर्भाग्य कुठलं असेल? आता आलेत सगळे पश्चिम महाराष्ट्राचे नेते शहापूरला, परंतु इथल्या या मूल माणसाच्या आनंदासाठी काय करतात का? लोकसभेलाही असेच सगळे झाडून आले मंत्री संत्री, आणि त्याच्यानंतर परत आता विधानसभेला तोंड दाखवायला येतात. लोकप्रतिनिधी काम करत नाही आपले दिलेले. 1980 पासून तोच बरोडा तोच दरोडा. आता बदल हवा शहापूरकरांनो, ही विनंती कर. ही परिस्थिती बदलायची असेल तर बदल हवा. ही परिस्थिती बघा, अशा भिंतीच्या दरोडा बरोबर राहायला द्यायला लागतील तेव्हा ते परिस्थिती सुधारणार आहे. चक्क परिस्थिती बघून घ्या.